नमस्कार, मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. भरपूरशा बहिणी आहे की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला, पण अशा काही बहिणी आहे की ज्यांना तारीख पे तारीख असा कार्यक्रम सुरू आहे आणि अद्यापही त्यांचे पैसे आलेले नाही. तर अशाच बहिणींचं प्रतिनिधित्व करायला मी आज आले आहे माझ्या कवितेच्या माध्यमातून. कवितेचं नाव आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता माझा आला नाही अजूनही. तर ऐका मग. रक्षाबंधनच्या भेटीचा आस्वाद घेता आला नाही. कसोजी शिंदे दादा, लाडकी बहीण योजनेचा माझा हप्ता आला नाही अजूनही. या योजनेच्या फॉर्मसाठी मी घेतली होती सुट्टी. एकदा फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा अप्रूव्ह होण्याकरिता नाकी नऊ आला किती. लाडकी बहीण योजनेचा माझा हप्ता जी दादा आला नाही अजूनही. सरकारी नोकरी असणाऱ्या महिलांनाही या लाभाची हमी. पांढरपेशांच्या पत्नीसाठी 100% पैसे येण्याची शाश्वती. लाडकी बहीण योजनेचा माझा हप्ता दादा आला नाही हो अजूनही. सर्व बायका पतीला ठणकावून सांगती, कलियुगातल्या द्रौपदीसाठी कृष्णाच्या रूपात आले तुम्ही. असं कसं नेटवर्क वाटेतच थबकलं पूर्वांना जरा माहिती. लाडकी बहीण योजनेचा माझा हप्ता दादा आला नाही अजूनही. अशा तशांना कशाकशांना मिळाली ह्या लाभाची संधी. अशा तशांना कशाकशांना मिळाली ह्या लाभाची संधी. आमच्याच नशिबात आली कुठली व्याधी. वाट पाहून दमल्या तुमच्या बहिणी. लाडकी बहीण योजनेचा हप्ता माझा दादा आला नाही अजूनही. दादावर बहिणीचा विश्वास आहे पक्का. दादावर बहिणीचा विश्वास आहे पक्का. मतदानाच्या वेळी तुमच्याच पक्षाच्या बोधचिन्हावर मारू शिक्का. पुन्हा पसरो तुमची सर्वत्र ख्याती. पण लाडकी बहीण योजनेचा माझा हप्ता दादा आला नाही अजूनही. लाडकी बहीण योजनेचा माझा हप्ता दादा आला नाही अजूनही. तर दादांना एक विनंती आहे की सर्व बहिणींच्या काळजीची, सर्व बहिणींच्या प्रश्नांची दखल घ्यावी. जसे आधी तुम्ही कृपा केली, पुन्हा एकदा कृपा करावी आणि सर्वांचे हप्ते सुरळीत त्यांच्या बँकेमध्ये यावे अशी तुमची कृपा व्हावी. त्याचसोबत रजा घेते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माझी कविता कशी वाटली. तर रजा घेते. धन्यवाद.